नमस्कार. मी आबा साठे. वयामुळं पाठीत किंचित बाक आलेला, तरीही भक्कम शरीरयष्टी, बुटकेसे, गोल चेहरा, मोठ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, अंगात पायजमा, शर्ट, हातात काठी, शर्टच्या खिशात दोरी लावलेला मोबाईल, जुन्या हिंदी पिक्चरमधल्या डेव्हिड नटासारखे दिसणारे आजोबा माझ्यासमोर उभे होते. काल तुम्हीच फोन केला होता का? मी विचारलं. हो, फोनवर बोलण्यासारखं नाही म्हणून भेटायला आलोय. आबा थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. आजोबा, मन मोकळं बोला. त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत मी म्हणालो. खरं तर हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, पण माहिती समजली की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता म्हणून आलो. अस्वस्थ आबांनी 2 घोटात अख्खा ग्लास संपवला. बरंच काही सांगायचं होतं, पण बोलू की नाही अशा द्विधा मनस्थितीत ते होते. आपलं बोलणं कोणी ऐकत नाही ना याची सारखी खात्री करून घेत होते. आजोबा, काळजी करू नका, इथं कोणीही नाही आहे, तुम्ही बोला. चहा घेणार? चालेल. मी जे बोलणार आहे त्याविषयी कोणाला सांगू नका प्लीज. 100% विश्वास ठेवा आबा. मग आबा बोलू लागले. मी शिक्षक होतो. आयुष्यभर मुलांना शिकवलं. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होऊन 20 वर्षे झाली. वडिलोपार्जित घरात माझ्या परीनं भर घालून 5 रूमचं बैठं टुमदार घर बांधलं. बायकोची इच्छा होती म्हणून भोवताली बागही केली. तिच्या हयातीत ते झालं याचं फार मोठं समाधान आहे. एकुलता एक मुलगा आहे. त्याची नोकरी फिरस्तीची. बऱ्याच वेळेला तो टूरवरच असतो. सून बँकेत अधिकारी आहे. 2 नाती आहेत. मोठी मुंबईला असते. त्यामुळे एवढ्या मोठ्या घरात मी, सून, धाकटी नात तिघच असतो. अरे वा, सगळं तर व्यवस्थित आहे. मग अडचण काय? मी म्हणजे वयाची 80 झाली तरी अजूनही मी जिवंत आहे हीच मोठी अडचण आहे. आबा रागानं थरथरत होते. हात हातात घेऊन मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानं आबा सावरले. माफ करा, थोडा भावूक झालो. आबा, मन मोकळं करा तुम्ही. राहतं घर नावावर करून देण्यासाठी मुलगा आणि सून यांनी माझा छळ चालवलाय. पण ते घर तर तुमच्यानंतर त्यांनाच मिळणार आहे ना? हो, पण त्यासाठी मी मरायला पाहिजे ना. घराच्या जागेवर मोठी बिल्डिंग बांधायची आहे म्हणून सगळा आटापिटा. आणि त्याला तुमचा विरोध आहे? जीवात जीव असेपर्यंत मी ते घर पाडू देणार नाही. माझ्या भावना गुंतल्या आहेत. आपल्या माणसांसाठी तडजोड करावीच लागते आबा. तुम्हाला त्यांचाच तर आधार आहे. नाही, मी स्वतंत्र आहे. त्यांच्यावर अवलंबून नाही. माझ्यासाठी जेवणाचा डबा बाहेरून येतो. एकाच घरात पण वेगळे राहतो आम्ही. हे विचित्रच आहे. आम्ही सुशिक्षित, मध्यमवर्गीय, घरातली धुणी रस्त्यावर धुवायची नसतात, झाकली मूठ म्हणून इतके दिवस गप्प राहिलो. त्रास देतात म्हणजे नेमकं सततचे टोमणे, मरणाविषयीचं सूचक बोलणं, तिरस्करणीय नजरा, हे सगळं सतत चालू असतं. घरात कोणीच माझ्याशी बोलत नाही. अनोळखी प्रवाशांसारखं घरात वावरत असतो.
जिवंतपणी आपल्याच माणसात बेदखल होणं यासारखं दुःख नाही. आबांचे डोळे भरून आले. तुमच्या दृष्टीनं दुसरा काही उपाय? मी विचारलं. सहन करण्यापलीकडं काहीही नाही. सुरुवातीला प्रचंड त्रास झाला, पण आता मीच दुर्लक्ष करतो आणि याविषयी दोस्त लोकांना बोलू शकत नाही, कारण त्यांच्या घरात सुद्धा वेगळं काही घडत नाही. या ना त्या प्रकारे म्हाताऱ्यांचा छळ हा चालूच असतो. वयस्कर माणसाची जबाबदारी कोणालाच नको असते. जिथं घरातले विचारत नाहीत, मग नातेवाईक तर लांबच राहिले. ज्येष्ठांच्या मदतीसाठीच तर हे केंद्र सुरू केलंय मी. म्हणून तर मी इथं आलो. खात्री आहे तुम्ही मला नक्की मदत करणार. घर तुमच्या नावावर आहे, मग तुम्ही त्यांना बाहेर का नाही काढलं? भावना अडाल्या. मुलाला अंतर देणार नाही असं वचन हिला दिलं होतं. 5 वर्षांपूर्वी ही गेली. तेव्हापासून हा खेळ सुरू झाला. सून बँकेत मोठे ऑफिसर आहे, पण घरात नुसता थैथयाट चालू असतो. घर नावावर करून घेण्यासाठी 1-2 वर्षे गोडी गुलाबीने वागली, परंतु मी बदलो नाही. तेव्हा खरे रंग दाखवायला सुरुवात केली. मुलगा काही बोलत नाही, त्याच्याविषयी न बोललेलंच बरं. आमच्या पोटी वरवंटा आला एवढंच म्हणेन मी. आज भेटण्याचं कारण सिरियस आहे म्हणूनच आलोय. का, काय झालं? आत्तापर्यंत सगळं आयुष्य मी सचोटीनं जगलो, कुणाचं वाईट केलं नाही. अब्रूला फार जपणारी आम्ही माणसं, पण आता तीच टांगणीला लागली. काय झालं आबा? परवा सुनेनं धमकी दिली. हे घरात तिघच असतो तेव्हा प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करा, नाहीतर माझा विनयभंग केला म्हणून पोलिसात तक्रार करेन. बोलताना आबा प्रचंड बेचैन झाले. हातपाय लटपटत होते. त्यांना प्रचंड रागही आला होता आणि घाबरलेही होते. अनपेक्षित समोर आलेल्या प्रसंगामुळे मी गोंधळून गेलो. मुलाला हा प्रकार माहिती आहे? त्यानंच बायकोला ही आयडिया सांगितली. ओके ओके आबा, अजिबात घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काहीही होणार नाही. 3 दिवस झाले डोळ्याला डोळा लागलेला नाही. नको ते विचार मनात येतात. बदनामीची भीती वाटते. तिनं तक्रार केली तर सगळ्या आयुष्याची माती होईल. आता फक्त तुमचाच आधार आहे. तेव्हा आबाने हात जोडले. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं आणि एक कल्पना डोक्यात आली. लगेच पाटीलला फोन केला. तासाभरात तो आला. आम्ही आबांच्या घरी निघालो. मामा ते बघ. आम्हाला घराकडे येताना पाहून पिंकीनं आईला बोलावलं. आबांच्या सोबत पोलीस इन्स्पेक्टरला पाहून सुनबाईंना घाम फुटला. नमस्कार ताई. मी आणि पाटील सुनबाईकडे पाहत एकदम म्हणालो. त्या अजूनही धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. पोलीस? काय झालं? सुनबाई आबांकडे रागानं पाहत म्हणाल्या. काहीही नाही. मी इन्स्पेक्टर पाटील सरांचा विद्यार्थी. कामासाठी या भागात आलो होतो. अचानक सर भेटले आणि मी वनारसे सामाजिक कार्यकर्ता आहे. मी सुद्धा सरांचाच विद्यार्थी. मी नमस्कार केला. सुनबाई अजूनही भेदरलेल्या होत्या.
चहा घेणार? आबाने असं म्हणताच सुनबाई किचनमध्ये पळाल्या. काय पण लोक असतात. आत्ताच दोघांना फटकावून आलो. 2 भाऊ, पण आईला सांभाळायला एकजण तयार नाही. तिच्याकडून सगळा पैसा घेतला आणि आता त्रास देत होते. एवढे नालायक की जन्मदात्या आईवर हात उगारला. वनारसीने सांगितलं म्हणून तिकडे गेलो. आमच्या स्टाईलनं समजावून सांगितलं. आजीना सांगितलं की फक्त एक फोन करा आजी, मग बघा कसे वरात काढतो ते. आजकाल वडीलधाऱ्यापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे. वयस्कर माणसं म्हणजे पिकलं पान, ती जपायची, तुडवायची नसतात. सर, तुम्ही नशीबवान आहात. मी मुद्दाम म्हटलं तेव्हा सुनबाईंना ठसका लागला. आबा, पाटील आणि मी एकमेकांकडे पाहत होतो. खरंच सर नशीबवान आहेत. तुमच्यासारखी सून मिळाली. तुमच्याविषयी खूप कौतुकानं बोलत होते. असं मी म्हटल्यावर सुनबाई अजूनच अवघडल्या. ताई, माझा नंबर घेऊन ठेवा आणि कधीही गरज लागली तर फोन करा. तुमच्याही माहितीमध्ये आईबापांना छळणारे जर कोणी नमुने असतील तर मला सांगा. त्यांना बरोबर लाईनीवर आणतो बघा. आणि काही लोकांना फटके दिले की लगेच सुधारतात ते. आणि सुशिक्षित लोकांना कायद्याचा इंगा दाखवावा लागतो. आणि सर, तुम्ही माझा नंबर सेव्ह करून ठेवा. मला खात्री आहे तुम्हाला कधीही गरज पडणार नाही. पण कोणाला गरज पडली तर असू द्या माझा नंबर. पाटीलनं सुनबाईंचं टेन्शन अजून वाढवलं. त्यांच्या चेहऱ्यावरून तसं स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात फोन वाजला. सुनबाई घेत नव्हत्या. नको त्यावेळी आलेला नवऱ्याचा फोन होता. आई, पप्पांचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचं आहे. तू फोन घेत नाही म्हणून तो सारखा मला फोन करतोय. ताई, फोन घ्या, स्पीकरवर टाका, आम्हाला दादांशी बोलायचं आहे. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. कशाला स्पीकरवर? मी नंतर बोलते त्यांच्याशी. सुनबाईंनी फोन कट केला. दादांना एकदा चौकीत पाठवून द्या भेटायला, पाटील मुद्दामच म्हणाले. सुनबाई जास्तच घाबरल्या. बरं आहे सर, निघतो. काळजी घ्या. कसलीही मदत लागली तर फक्त एक फोन करा. आम्ही उठलो. दोघांनीही आबांना वाकून नमस्कार केला. थरथरत्या हातानं आबांनी मनापासून दिलेले आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचले. पाटील हसत हसत म्हणाले, सर, डोंट वरी, बी हॅपी.